काल रात्री मला अतिशय विचित्र स्वप्न पडलेलं आणि प्रत्येक स्वप्नाचा हा डेली लाईफमध्ये काही ना काही अर्थ असतो म्हणूनच ते पडत असतं. तर माझं असं होतं की मी एक्झाम द्यायला गेलेले, एक्झामिनर पेपर मागत होता, मी त्याला दिला नाही, तो कम्प्लीट केला आणि मी ज्यावेळेस द्यायला गेले, जमा करायला गेले त्यावेळेस वेळ निघून गेली होती आणि ते माझा पेपरच घेत नव्हते आणि अशा तऱ्हेने माझं पूर्ण एक वर्ष वाया जाणार होतं असं विचार करत मी उठले घाबरून. तर आणि 6 वाजले होते सकाळचे आणि कळालं की ते स्वप्न होतं, पण ऍक्च्युली त्याचा माझ्या आयुष्याची कसा संबंध आहे. यु नो, दिस इज फिअर ऑफ डेडलाईन्स. मी भरपूर दिवस झालं विचार करते, हे करीन ते करीन ते करीन आणि बरोबर ते वेळेवर होत नाहीये आणि ह्या डेडलाईन्स मी स्वतःहूनच आखून घेतल्यात, कोणी दिले नाहीयेत मला, बट स्टील मी त्या मिस करतेय ना. इट इज मेसिंग अप विथ माय हेड आणि तेच क्लिअर करण्यासाठी मी सकाळी सकाळी वॉकला जायचं ठरवलं. खूप विचार येतात डोक्यामध्ये आणि त्यामुळे गोष्टी क्लिअर होऊन जातात. दिस इज अ परफेक्ट हॅक आणि चेंज पण काय केलं नव्हतं. आहे तशा रेनकोट चढवला होता मी नाईट ड्रेस वरती आणि मी गेलेले अँड इट हेल्प्ड. मीन व्हाईल मी खूप साऱ्या गोष्टींचं ऑब्झर्वेशन केलं. सकाळी सकाळी प्रत्येक जण आवरण्याचा प्रयत्न करत होतं, कोणी सडा रांगोळी घालत होतं, भुबू वाट बघत बसलेलं, कोणी मला खायला देईल, ही माई हिचं तर सगळं जेवण पण आवरलं होतं. शेवटी बिचाऱ्याला दीदीनं खायला दिलंच आणि अंकित जॉबवर चाललेला. मी म्हटलं चला आता आपली पण आवरायची वेळ झालीये. मोजून 5च फेऱ्या मारल्या असतील, मी एवढी दमले, बट मी खूप निरीक्षण पण केलं. आज खूप छान वाटलं मला आणि फायनली मी लाईफस्टाईल चेंजकडं फार सिरियसली बघतीये. तर या जर्नीमध्ये तुम्ही पण राहा आणि सबस्क्राईब करा भुक्कड जेवला. थँक्यू.